हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर हे कामगारांचे शहर म्हणून ओळख आहे। या शहरात पूर्वीपासून सूतगिरण्या, कापडगिरण्या, यंत्रमाग उद्योग, विडी उद्योग, त्याचबरोबर असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार, खाजगी आस्थापनेत काम करणारे कामगार, मनपा, निमसरकारी अशा अनेक क्षेत्रात काम करणारे कामगार राहतात। म्हणून सोलापूर शहराला कामगारांचे शहर म्हणून ओळख आहे। कालांतराने विविध कारणास्तव उद्योग धंदे बंद पडले आहेत। काही उद्योग धंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। यातून ही विडी उद्योग, यंत्रमाग उद्योग, मनपा कर्मचारी, खाजगी आस्थापना यात काम करणारे कामगार काही प्रमाणात आहेत। त्यांनाही त्यांचे कुटुंब जगवणे कठीण झाले आहे, कारण वरील उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने कामगारांना पुरेसे काम मिळत नाही आणि कायदेशीर हक्कापासून वंचित राहावे लागते। म्हणून त्यांना योग्य मोबदला व पुरेसे काम मिळणे गरजेचे आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रे नगर घरकुल उद्घाटनासाठी सोलापूरला दिनांक 19/1/2024 रोजी येत आहे। त्यावेळी सोलापुरातील कामगारांच्या खऱ्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवून सोडून घेण्यासाठी सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने वरील उद्योगात व आस्थापनेत काम करणाऱ्या महाराष्ट्र कामगार सेना, शिवसेना ठाकरे गट, यंत्रमाग कामगार संघटना काँग्रेस व नव महाराष्ट्र कामगार संघटना, राष्ट्रीय विडी मजदूर संघ, इंटक सोलापूर, मनपा कामगार संघटना संघर्ष समिती अशा सर्व संघटना एकत्रित येऊन कामगार संघटना महासंघाची स्थापना करून सोलापुरातील कामगारांच्या महत्त्वाच्या समस्याबाबत निवेदन देणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ मिळावे यासाठी प्रधानमंत्री कार्यालय, नवी दिल्ली, जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी पत्र दिले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत विष्णू कारंपुरी यांनी दिली। यावेळी जनार्दन शिंदे, नागेश बोमड्याल, साहेबनाथ तेगळी, चांगदेव सोनवणे, राजाभाऊ सोनकांबळे, अंबादास तडकापल्ली सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मी सोलापूर कामगार संघटना महासंघाचा निमंत्रक या नात्याने आपल्याला बोलू इच्छितो की सोलापूरला 19 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत आहेत रेनगरच्या घरकुल उद्घाटनासाठी। त्यावेळेला आमच्या सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने सर्व संघटना मिळून निवेदन देणार आहोत। निवेदनाचा प्रमुख मागणी आहे की जे उद्योग बंद पडलेले आहेत, विडी, यंत्रमाग, महानगरपालिका, खाजगी कारखाने, गिरण्या, त्या बंद पडलेल्या कारखान्यातील बेकार झालेल्या कामगारांना परत काम मिळण्यासाठी एक मोठा या प्रकल्प या देशाच्या पातळीवर आणावं आणि ते सर्वांना काम मिळावं अशी मागणी आहे। त्याचबरोबर जुनी पेन्शन असो, महानगरपालिकेतील जे लागू केलेले कायदे रद्द करावे। त्याचबरोबर गोदूताई परोळेकरांनी नवीन घरकुल जे झाले तिथं नगर परिषद लवकर करावं आणि महासाहेब विडी घरकुल नागरी सुविधा पुरवावं अशा प्रकारची मागणी आहे। निवेदन आम्ही नाही द्यायला 100% देतील असे कामगारांच्या खरा समस्या घेऊन जात आहोत। नाही दिले तर आम्ही त्या ठिकाणी निदर्शने किंवा रस्त्यावर आंदोलन करू असा इशारा देतो। वतीने आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे 19 तारखेला सोलापूर शहरामध्ये येत असून आम्ही आमच्या सोलापुरातल्या सर्व संघटना एकत्र येऊन त्यांना मागण्याचं निवेदन देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे। आत्ताच आम्ही पत्रकार परिषदसुद्धा घेतलेली आहे। यामध्ये आमच्या मागण्या महत्त्वाच्या काय आहेत तर विडी कामगार, यंत्रमाग कामगार, जुनी पेन्शन योजना, सरकारी कर्मचारी, महानगरपालिकेतले कर्मचारी यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आणि त्याचबरोबर IT पार्क सोलापूरमध्ये झालं पाहिजे आणि देशातले 44 कायदे जे होते महत्त्वाचे ते 44 कायदे केंद्र सरकारने त्यातले 40 कायदे रद्द केलेले आहेत आणि ते रद्द केल्यामुळं फार मोठं नुकसान झालेलं आहे। तेव्हा ते रद्द न करता आता पुन्हा या पंतप्रधानांनी चालू करावी अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।